महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस असून हा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येणार आहेत. अनेक मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता असून विरोधक पुन्हा एकदा सभागृहात आक्रमक होताना पाहायला मिळतील. यासोबतच विरोधकांकडून आज पायऱ्यांवर आंदोलन देखील करण्यात येईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि हा तिसरा दिवस वादळी होण्याची शक्यता कुठेतरी आता वर्तवली जाते. आपण जर पाहिलं तर विरोधक आणि सत्ताधारी आज आमने सामने येणार आहेत. जर बघितलं तर काल दुसऱ्या दिवशी देखील विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आंदोलन केलं होतं. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या खात्यातील लाच प्रकरण असेल यासाठी देखील कुठेतरी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं होतं. आपण जर पाहिलं तर काल दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांची लिफ्टमध्ये भेट झाली होती. या भेटी दरम्यान त्यांच्या चर्चा झाल्या. या चर्चेमागे नेमकं कारण काय होतं, ही चर्चा कशावरून होतं याचं देखील आता प्रत्येकाला उत्सुकता लागली. ही चर्चा नेमकी का झाली. आपण जर बघितलं गेलं तर आजच्या तिसऱ्या दिवशी कुठेतरी अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. हा मुद्दा देखील गाजण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विरोधक विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची देखील शक्यता कुठेतरी वर्तवली जाते. आपण जर बघितलं तर 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी पहिलं अधिवेशन आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विना चालणार आहे. त्यामुळे आज विविध मुद्द्यांवरून तिसरा दिवस गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शेखरसह मी धनश्री रेवडेकर, दैनिक संध्या, मुंबई. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.